चलो. थँक्यू सो मच. कठीण लोकांना झालं का हाताळणे. तुमचं? मी वाचू का सुचिता मॅम, नाही तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर ते स्क्रीन. नाही स्क्रीनचे होते, ठीक आहे, वाचू तरी तुम्ही. अच्छा, ठीक. कठीण लोकांना हाताळणे. जगातील काही लोक कठीण आहेत यात आशय वाटायला नको. ते जे मानसिकदृष्ट्या विकृत आणि ताठर असतात. बरेच लोक मानसिकदृष्ट्या अपराधी प्रवृत्तीचे, वादविवाद करणारे, सहकार्य न करणारे, भांडखोर, निंदा आणि उपहास करणारे असतात. ते मानसिकदृष्ट्या आजारी असतात. गुन्हेगार जीवनावर एक वाईट डाग झाला आहे. ते मानसिक आजारी आहेत. त्यांचे मने विकृत झालेली असतात. कदाचित भूतकाळातील अनुभवांमुळे ते तसे झालेले असतात. अनेकांना जन्मतःच विकृती असते. जसे क्षयरोग झालेल्या व्यक्तीला तुम्ही दोषी ठरवू शकत नाही, तसेच मानसिक आजार असलेल्या व्यक्तींचाही तिरस्कार शकत नाही. तुमच्या सहानुभूती आणि इतरांना समजून घेण्याची वृत्ती असणे आवश्यक आहे. सर्वांना समजून घेणे म्हणजे सर्वांना क्षमा करणे होय. तुमची करुणा आणि समजूतदारपणा त्यांना बदलण्याच्या प्रक्रियेला गती देईल. येस. सो आपल्या आयुष्यामध्ये आपण पुष्कळ ठिकाणी बघितलंय. काही काही लोक खूप असे whimsical असतात. खूप म्हणजे त्यांच्याशी डील करणं खूप प्रॉब्लेमॅटिक असतं. ते खूप असे वियर्ड वागतात. काही बोललं की कुठले उत्तर देणं किंवा ऐकणं नाही, स्वतःच्या ह्याच्यामध्ये खूप मस्त राहणे. आणि त्यांच्यासोबत जेव्हा आपण डील करतो, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, तो वादविवाद नाही करायचा, कारण ऑलरेडी तो व्यक्ती जो आहे तो मानसिक आजारी आहे. आणि आपल्याला काय समजायचंय की तो आजारी आहे ना, मी तर नाही. मी कसं डील करायचं हे मला माहित आहे. मग त्या व्यक्तीची सोबत आपल्याला प्रेमाने डील करायचंय, त्याला ब्लेस करायचं आहे. विकृत आणि ते काही ताठर लोक आहे जे मानसिक दृष्ट्या अपराधी आहे. आणि ते नेहमी छोट्या छोट्या गोष्टीवर वाद घालणे, क्रिटिसिझम करणे, सहकार्य न करणे, निंदा, उपहास असे असतात. आणि मानसिक दृष्ट्या ते आजारी असतात. मग गु- हं. गुन्हेगार जीवनावर एक वाईट असा हा, म्हणजे हा खूप असा वेगळा असा आजार आहे, मानसिक आजार म्हणजे. आणि त्या आजारामधून ते व्यक्तीला बाहेर काढू शकत नाही आपण. आणि त्याच्यासोबत डील करताना आपल्याला फक्त तो आजारी आहे, पण तो आजारी आहे. मग आपण असं नाही ना की समजा एखाद्याला कुठला रोग झाला, सपोज कोणाला क्षयरोग झाला किंवा कोणाला सर्दी झाली किंवा कोणाला काही करोना झाला, तर आपण त्याला काय म्हणतो, तुला करोना का झाला, तुला का करोना झाला. म्हणजे त्याला रागवतो का आपण? नाही. मग हा व्यक्ती शारीरिक आजारी नाहीये, पण मानसिक आजारी आहे. मग मानसिक आजारी आहे तर आपण त्याला दोषी ठरवायचं नाहीये. त्या व्यक्तीचा तिरस्कारही करायचा नाही आहे. उलट त्याच्याबद्दल आपल्याला अतिशय सहानुभूती असली पाहिजे. त्याला समजून घ्यायचं आहे. त्याच्यासोबत त्याप्रमाणे आपल्याला डील करावं लागेल. तो कसा आहे, कसं बोलतो, कसं वागतं, त्यावर आपण त्याच्यासोबत डील करायचं, त्याला समजून घ्यायचं आणि त्याला क्षमा करायची. जर तो काही उलट बोललाय तुम्हाला, तर त्याच्यासोबत वादविवाद घालायचं नाही. स्वतःचं टेम्परामेंट खराब करायचं नाही. कारण तुम्ही जर त्याच्यासोबत वादविवाद घातला किंवा तुम्ही जर त्या- तुमचं अँगर तिथे दाखवला, तर तुमचं व्हायब्रेशन चेंज होईल, तुमचे थॉट्स चेंज होणार. आणि मग तुम्ही पुन्हा तेच तेच गोष्ट रिॲक्ट म्हणजे अट्रॅक्ट करणार आयुष्यामध्ये. सो बेटर आहे अशा लोकांना समजून घेणे, त्यांना ब्लेस करणे, त्यांना माफ करणे आणि पुढे पुढे जाणे. यामध्ये तुमचं कल्याण आहे, एवढं लक्षात घ्यायचं. आणि मग तुमची पुढची पण सगळी नाती तशीच चांगली होत जाणार. तर अशा कठीण व्यक्तीला, म्हणजे जोझेफ मर्फीने आपल्याला सांगितले की जर तुमच्या आयुष्यामध्ये अशी काही विम्झिकल, अशी काही मानसिक रोगी आले, जे खूप असं चिडचिडखोर आहे असे आहेत, तर त्यांना तुम्हाला कसं डील करायचं आहे. तर हा आता दुसरे आहे दुःखात सोबत आवश्यक. सोबत आवश्यक. हं. दुःखात सोबत आवश्यक. दुःखी आणि द्वेष, निराशा व विकृतीने भरलेल्या व्यक्तीचा ईश्वरी तत्वाशी सुसंवाद नसतो. अशी व्यक्ती शांत, आनंदी आणि सुखी लोकांचा तिरस्कार करते. जे लोक त्यांच्याशी चांगले आणि दयाळूपणाने वागतात, त्यांच्यावर तो सहसा टीका करतो, त्यांची निंदा करतो आणि त्यांच्याशी वाईट वागतो. त्याचा दृष्टिकोन असा असतो, जर मी इतका दुःखी आहे, तर हे लोक इतके आनंदी का आहेत? त्याला त्याला त्यांना खाली ओढायचे असते.
एक जुनी म्हण या ठिकाणी लागू पडतो. दुःखाला सहवास आवडतो. जेव्हा तुम्हाला हे समजून येईल, तेव्हा तुम्ही निश्चल, शांत आणि तटस्थ राहू शकता. येस. खूप तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अनुभव घेतला असेल. काही काही लोकांना दुखी राहायला खूप आवडतं. त्यांना सुखी राहायला आवडत नाही. आणि कोणी जर सुखी दिसतही असेल तर तेही आवडत नाही. त्यांना चिडचिड होते त्या गोष्टीची. आणि त्यांना वाटते हा कसा इतका खुश असतो, याच्याजवळ हे नाही तरी हा कसा खुश आहे. काही काही लोकांकडे पुष्कळ गोष्टी असतात पण तरी ते दुःखी असतात. कारण त्यांना ती दुःखाची सवय पडलेली असते. त्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये दुःख दिसतं आणि ते सारखी दुःखी असतात. दुःखी आणि द्वेष, निराशा व विकृतीने भरलेल्या व्यक्तींचा ईश्वरी तत्वांशी सुसंवाद नसतो. ईश्वरी तत्व त्यांना कळत नाही. ती व्यक्ती नेहमी अशांत असते. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला फक्त आणि फक्त वाईट आणि खोट एवढ्याच गोष्टी दिसते. ती शांत, आनंदी, सुखी लोकांचा तिरस्कारच करते त्यावेळेस. त्यांना त्यांच्यामध्येही काही ना काहीतरी वाईट गोष्टी दिसतात. किंवा यदा कदाचित त्या अशा लोकांसोबत जर एखाद दुसरा समोरचा व्यक्ती प्रेमाने, दयाळूपणे वागतही असेल, तरीही त्यांना ते आवडत नाही. त्याच्यावरही ते टीका करतात. त्याचीही ती निंदा करतात आणि त्यांच्यासोबत सुद्धा वाईट वागतात. कारण त्यांचा तो एक प्रोग्राम झालाय. त्यांच्या माइंडमध्ये जे आहे ना, ते प्रोग्रामिंग फिक्स झालंय. एक सायंटिफिक वेने जर मी समजून सांगायला गेले तर ते खूप तुम्हाला माहित नाही किती कळेल, पण ते जे हॉर्मोन्स आहे, कॉर्टिसोल जे आहे ते त्यांना ते सारखं सारखं ते त्यांना जसं एखादा ड्रग ऍडिक्ट व्यक्ती कसा असतो, त्याला ते ड्रग घेतल्याशिवाय जमत नाही. तसंच या लोकांना जोपर्यंत काही वाईट बोललं नाही किंवा निगेटिव्ह काही बोललं नाही की त्यांना ते आवडत नाही. तोपर्यंत त्यांचं ते म्हणजे त्यांना ते पाहिजे म्हणजे पाहिजे. कुणाची निंदा करू दे, कुणाच्याही सोबत काहीतरी वाद घालू दे, हा त्यांचा असा असतो. आणि कुणी चांगलं दिसत असेल तर त्यालाही दुःखी करणे. सो मी इतकं दुःखी आहे तर लोक का आनंदी आहेत बा, असं. आणि मी मॅजिक बुक करत असताना तुम्हाला एक हार्टचं एक समजून सांगितलं होतं. त्याच्यामध्ये ही अशा व्यक्तींची ती स्टोरी होती. सो त्यांना नेहमी दुसऱ्यांना खाली ओढणे, त्यांना काहीतरी बोलणे, जेणेकरून समोरच्याला दुःखी वाटलं पाहिजे. मग तो चिडेल आणि मग तो झालं, मग त्याचं काय झालं मोठं, म्हणजे त्याला जे करायचं होतं ते त्यांनी केलं. त्यांनी काय केलं, तुम्हाला चीड निर्माण करून दिली. आणि तुम्ही काय केलं, तुमचं रिमोट त्याच्या हातात दिलं आणि तुम्ही चिडलात. तर आपण हे करायचं नाही. अशी व्यक्ती जर आपल्याला असेल आपल्या समोर, तर काय, राम राम, धन्यवाद करायचा आणि त्याला ब्लेस करायचं. आपण रिॲक्ट नाही करायचं. मला कसं रिॲक्ट करायचंय मी काल सांगितलेलं आहे, की आपण रिॲक्शन कशी द्यायची. आपल्याला परमेश्वराने दिलेली आहे बुद्धी, की तू कसं रिॲक्ट करायचं, तुझे विचार, तुझे थॉट्स. कारण विचारामुळेच तुमचं पूर्ण जीवन जे विचारावर घडतं. याचा प्रत्येक क्षणी मी अनुभव घेत आहे. तोंडातून आता आपण एवढे मॅजिक झालेलो आहोत, आपलं म्हणजे थोडं मॅग्नेटिक आपलं झालंय फील्ड. तर कुठला विचार करताना, कुठले शब्द काढताना सुद्धा खूप जपून काढा आपल्या तोंडातून. आणि अशा व्यक्तींना च्या बळी पडू नका. यांचं काय आहे, ते तुम्हाला चीड निर्माण करतील, तुम्ही चिडचिडे व्हाल, तुम्ही तुमचं ऑरा खराब करणार. कारण दुःखाला फक्त दुःखाचा सहवास आवडत असतो. सो तुम्ही निश्चल, शांत आणि तटस्थ राहायचं आहे त्यावेळेस. शांत राहायचंय. काहीही त्याच्यावर प्रतिउत्तर द्यायचं नाही. समोरच्याचा जो एक हे होतं की याला मी राग आणून देईलच, म्हणजे त्याचा जरी हा उद्देश नसला, पण एक तो तुम्हाला राग जर आणत असेल, तर समजायचं की नाही, मला राग करायचा नाहीये. मला ही एक परीक्षा दिली आहे युनिव्हर्सनी. मी शांत राहणार, मी तटस्थ, माझं जे आहे ते त्याच्यामध्ये मी व्यवस्थित राहणार. सो मानवी संबंधांमध्ये सहानुभूती. पुढचं. मानवी संबंधांमध्ये सहानुभूती. अलीकडेच एक तरुणी मला सॉरी. अली हा. अलीकडेच एक तरुणी मला भेटायला आली. तिने सांगितले की बऱ्याच दिवसापासून ती तिच्या ऑफिसमधील एका तरुणीचा तिरस्कार करत होती. त्याचे कारण त्याचे कारण म्हणजे दुसरी मुलगी तिच्यापेक्षा जास्त सुंदर, आनंदी आणि श्रीमंत होती. तिला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्या दुसऱ्या तरुणीचा
त्याच कंपनीच्या सीईओशी साखरपुडा झाला. कारण त्याच्याशी लग्न करण्याची तिची खूप इच्छा होती. तिला हम्म. न आवडणारी ती तरुणी वाचू ना तिला न येस. आवडणारी ती तरुणी लग्नाच्या आदल्या दिवशी तिच्या मुलीसोबत ऑफिसला आली. ती मुलगी तिच्या आधीच्या पतीपासून झालेली होती. त्या तरुणीचे आधीच लग्न झालेले आहे आणि तिला एक मुलगी आहे हे तिला माहीत नव्हते. जन्मजात दोषामुळे त्या मुलीच्या पायाला स्टीलची प्लेट बसवली होती. ऑफिसमध्ये आल्यावर ती मुलगी तिच्या आईला म्हणाली, "मम्मी, माझे नवीन पप्पाही इथेच काम करतात का? मला हे ठिकाण आवडले कारण हे माझ्या आवडत्या लोकांनी भरलेले आहे." वाचू पुढे? मी सांगते पहिले हे दोन पॅरेग्राफ. सो हो. मानवी संबंधांमध्ये आपल्याला सिंपती एम्पथी काय ते असणे आवश्यक आहे. एम्पथी, सो सहानुभूती असली पाहिजे. आपण कुणालाही समजून घ्यायचा प्रयत्न करावा. समोरची व्यक्ती तिच्या तिच्या जागेवर आपल्याला स्वतःला ठेवायचं आणि मग आपण विचार करायचा की ही व्यक्ती अशी वागते, काय कारण असेल. बरोबर आहे. तर ही एक स्टोरी आहे जी एक तरुणी भेटायला आलेली आणि जोसेफ मर्फीने तिने सांगितले की बऱ्याच दिवसापासून ती तिच्या ऑफिस मधल्या एका तरुणीचा फार राग करायची. त्याचं कारण म्हणजे काय होतं की ती तिच्यापेक्षा जास्त सुंदर होती, आनंदी, श्रीमंत होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला तेव्हा ते धक्का बसला तेव्हा ती तरुणी कंपनीच्या सीईओ सोबत तिचा लग्नाचा साखरपुडा ठरला आणि तिच्या लग्नाची तारीख पक्की झाली आणि तिचं लग्न करायची खूप इच्छा होती. सो त्याच्याशी तिचं लग्न पण होणार. मग हे सगळं ऐकून एक तर ती सुंदर, आनंदी, श्रीमंत, आता सीईओ सोबत लग्न करणार, तर हिला अतिशय वाईट वाटायचं. मग जी तिला आवडत नव्हती ती मुलगी, तर तिच्याच लग्नाच्या आदल्या दिवशी असं झालं की तिची पहिल्या ज्या नवऱ्यापासून असलेली मुलगी होती ती आलेली आणि तिने म्हटलं, अरे मम्मी, तू मला पप्पा इथेच काम करतात का, आणि मला हे ऑफिस खूप आवडलं आहे. जेव्हा हिने बघितलं की अरे हिची एक मुलगी आहे आणि ती मुलगी तिच्या पायामध्ये स्टीलची प्लेट बसवलेली आहे, मग तिला स्वतःलाच एक गिल्ट हे झालं की मी कुणाचा राग करत होती. ही सुंदर, आनंदी, म्हणजे हिच्यासोबत तर समजा हिचं लग्न होऊन हिचं लग्नामध्ये डिवोर्स झालेला आहे, हिची मुलगी आहे, आता ही लग्न दुसऱ्यांदा करती आहे, मला याचं का वाईट वाटतंय? ऑलरेडी हिच्या आयुष्यामध्ये तर किती स्ट्रगल आहे, मला हा नको वाटायला. मग तिला पुढे काय वाटतं हे पुढे बघूया आपण. त्या मुलीने जणू काही काळजात माझ्या काळजात त्या मुली काळजात त्या मुलीने जणू जणू माझ्या काळजाला हात घातला. ती तरुणी मला म्हणाली, "अचानकच मला जाणीव झाली की मला माहीतही नव्हती अशी काहीतरी संकटे असतानाही ही तरुणी किती आनंदी होती." अचानक मला तिच्याबद्दल प्रेम वाटू लागले. मी तिच्याकडे गेले आणि तिला जगातील सर्व आनंद, सुख मिळावीत अशा शुभेच्छा दिल्या आणि मी ते मनापासून केले. मानसशास्त्रज्ञ याला सहानुभूती म्हणतात. याला सरळ अर्थ असा आहे की आपल्या मानसिक वृत्तीचे दुसऱ्याच्या कल्पनेत प्रक्षेपण करणे. तिची मनस्थिती किंवा तिच्या हृदयातील भावना त्या दुसऱ्या तरुणीच्या भावनांमध्ये प्रक्षेपित केल्या आणि तिच्या मनाद्वारे विचार करण्यास आणि बाहेर पडण्यास सुरुवात केली. तिला त्या दुसऱ्या तरुणीसारखे आणि त्या मुलीसारखेही वाटले, कारण तिने स्वतःला त्याच्या जागी ठेवून पाहिले होते. जेव्हा जेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्हाला एखाद्याला दुखावण्याची किंवा वाईट विचार करण्याची इच्छा असते, तेव्हा मानसिकरित्या स्वतःला मोजेसच्या भूमिकेत नेऊन ठेवा आणि 10 आज्ञांच्या दृष्टिकोनातून विचार करा. जर तुम्हाला मस्त किंवा राग वाटत असेल, तेव्हा येशू ख्रिस्तांच्या मनाशी सहानुभूती साधून त्याच्या दृष्टिकोनातून विचार करा. मग तुम्हाला त्या शब्दांची सत्यता जाणवेल. परस्परांवर प्रेम करा. येस. जेव्हा या तरुणीला कळलं की तिचं लग्न झालेलं, तिला एक मुलगी, आणि मी अशा मुलींचा तिरस्कार करत होती जी ऑलरेडी तिच्या आयुष्यामध्ये बरेच दुःख भोगत होती, पण ती नेहमी आनंदी राहायची, खुश राहायची. मग तिला तिचं एक म्हणजे स्वतःच तिचं मन तिला खाऊ लागलं की अरे, मी कुणाचा राग करत होती, किती छान झालं हिचं लग्न जुळलेलं आहे, हिला सीईओ नवरा मिळाला, आता हिच्या मुलीला एक छान वडील पण मिळाला,
मी कशाला हिचा राग करत होते. म्हणजे कधी कधी अज्ञानतेने म्हणा, किंवा उगाच काहीतरी आपल्याला कुणाबद्दल, म्हणजे कुणाच्या वागण्याबद्दल आपण ऑलरेडी ठरवून घेतो की हा असा आहे तसा आहे. पण आधी बघायचं की त्याची परिस्थिती कशी आहे. ठीक आहे. मग ती जी तरुणी आहे तिच्याकडे गेली, तिला जेव्हा कळल्यानंतर मग तिने तिला खूप आशीर्वाद दिले, तुला सुख मिळो, आनंद मिळू दे. अचानक तिला तिच्याबद्दल प्रेम, म्हणजे तिचं टोटली 360 डिग्री तिचे पूर्ण थॉट्स चेंज झाले त्या मुलीबद्दल. जे आधी खूप तिरस्काराचे होते, नंतर पूर्वतः पूर्ण पूर्ण प्रेमाचे झाले. कारण तिला कळलं की हिच्या आयुष्यामध्ये ही एक सुखद घटना घडत आहे. ऑलरेडी ही दुःखी होती. किती छान झालं. आणि मग तिला असं वाटलं की उगाच मीचा राग करायची. सो मानसशास्त्र आपल्याला म्हणतात की ही एक सहानुभूती आहे. याचा अर्थ असा असतो की आपल्या मानसिक वृत्तीचे दुसऱ्याच्या कल्पनेमध्ये प्रक्षेपण करणे. तिने तिची मानसिक मनस्थिती काय केली, आणि तिच्या हृदयातील ज्या भावना आणि मनस्थिती जी होती, ती त्या दुसऱ्या तरुणीच्या भावना आणि भावनांमध्ये प्रक्षेपित केल्या. म्हणजे तिने तिच्या जागी जाऊन विचार केला, तिच्या मनामध्ये विचार करण्यात बाहेर पडण्यामध्ये सुरुवात केली. आणि त्या प्रकारे त्या तरुणीचं पूर्ण मन चेंज झालं. तिला त्या दुसऱ्या तरुणीसारखं आणि त्या मुलीसारखंही वाटलं, तिने जेव्हा तिच्या जागी राहून विचार केला तर. आणि टोटली तिचं पूर्ण म्हणजे तिचा विचारच बदलले. सो जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्याला असं वाटत असेल याला दुःख होऊ दे, तेव्हा याला काहीतरी वाईट विचार तुम्हाला एखाद्याच्या एखाद्याबद्दल जर तुमच्या मनात येत असेल, तर तेव्हा तुम्ही त्याच्या, म्हणतात ना, की त्याच्या शूज मध्ये पाय टाकून बघा, किंवा त्याच्या अं, तुम्ही त्याच्या जागी बघा राहून. मग तुम्हाला कळेल की तो व्यक्ती किती दुखी आहे किंवा सुखी आहे, काय आहे ते. बरोबर आहे. तो नेहमी आपण कुणालाही जजमेंट करण्याच्या आधी, कुणालाही बोलण्याच्या आधी त्या व्यक्तीच्या जागेवर जाऊन बसायचं. आणि मग विचार करायचा की जर मी या जागी असतो तर मी काय रिॲक्ट केलं असतं, मी कसं बोलले असते. त्याप्रमाणे आपल्याला दुसऱ्यांबद्दल सहानुभूती असणे अत्यंत गरजेचे आहे. ठीक आहे. येशू हं. ख्रिस्त जसे म्हणतात ना, मनाशी सहानुभूती साधून त्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा. म्हणजे मग तुम्हाला या शब्दाची सत्यता जाणवेल, की आपण जे एक शब्द आहे ना, परस्परांवर प्रेम करा, एकमेकांवर प्रेम करा. मग तुम्हाला हे, म्हणजे तुम्ही हे शिकाल की सगळ्यांवर प्रेम करायचं, कुणाला जज करायचं नाही, कुणाचा द्वेष करायचा नाही, कुणाचा राग करायचा नाही, कुणावर चिडचिड करायची नाही, कुणाचा तिरस्कार करायचा नाही. सगळ्यांवर प्रेम करा. सगळे आपापल्या जागी व्यवस्थित आहे. सगळे आपापल्या जागी बरोबर आहेत. त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे. ते ते ज्या जागेवर आहे त्याप्रमाणे ते काम करत आहेत. परमेश्वराने प्रत्येकाला त्याचा रोल करायला इथे पाठवलेला आहे. आणि त्याप्रमाणे ते रोल करत आहेत. तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला स्वतःला घडवायचं आहे ना. मग तुम्ही जे आचरण आपल्याला सांगितलं जोसेफ मर्फीनी, तुम्ही त्याप्रमाणे वागा. आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान बदल घडेल. काय ते बोटचे पणातून काही. बोटचेपणातून काही साध्य होत नाही. वाचू ना. हम्म. हे हा. मराठी मला बोटचे कळलं. पे बोटचे पणा. बोटचे पेपरातून काही साध्य होत नाही. लोकांना कधीही तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका. जे लोक हुकूमशाही प्रवृत्तीचे आहेत, ते तुम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला त्यांच्या मर्जीप्रमाणे बोलायला, वागायला भाग पाडतात. खंबीरपण, दयाळू व्हा आणि नतमस्तक होण्यास नकार द्या. बोटचे पेपरातून काही साध्य होत नाही. त्यांच्या अपराध, स्वार्थ आणि हुकुमशाहीला हातभार लावण्यास नकार द्या. लक्षात ठेवा, फक्त योग्य गोष्ट करा. तुम्ही तुमची ध्येये पूर्ण करण्यासाठी आणि जीवनातील शाश्वत सत्य आणि आध्यात्मिक मूल्यांची प्रामाणिक राहण्यासाठी येथे आला आहात. हम्म. पुढचं असतो. हम्म. जगातील कुणालाही तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येय किंवा उद्दिष्टापासून विचलित होऊ देऊ नका. तुमचे ध्येय तुमची सुप्त प्रतिमा जगांसमोर अभिव्यक्त करणे, मानवतेची सेवा करणे आणि जगातील सर्व लोकांपर्यंत ईश्वरी ज्ञान, सत्य आणि सौंदर्य पोहोचवणे हे आहे. आपल्या तत्वांशी मानसिक राहा, निश्चित राहा आणि हे पूर्णपणे जाणून घ्या की तुम्हाला जी शांती, आनंद, समाधान आणि वरती करा ना आणि सिद्धी मिळेल, ती जगातील सर्व लोकांसाठी वरदान ठरेल. सेंट सेंट पॉल पॉल म्हणतात. म्हणतात की सर्वांवर प्रेम करा
आरोग्य, आनंद आणि मानसिक शांती म्हणजेच प्रेम. हे बोटचे पेपणातून म्हणजे अ, याच्यातून तुम्हाला काहीही साध्य होणार नाही. म्हणजे तुम्ही कुठल्या लोकांचा गैरफायदा घेऊ नये, त्याच्यावर हुकुमशाही करू नये, की माझंच ऐकायचं, मी जे म्हणेल ते करायचं, मला हे द्या, मला ते द्या, किंवा गुलाम बनवण्याचा प्रयत्न करायचा नाही, की मी म्हटलंय चला आज माझं म्हणजे जे मी म्हटलं ते त्यांनी ऐकलं पाहिजे, माझ्या मर्जीप्रमाणे त्यांनी बोललं पाहिजे, माझ्या मर्जीप्रमाणे त्याला वागायला पाहिजे. कधी कधी असं असतं ना, की कधी कधी कुठल्या मित्र मैत्रिणी आपल्याला म्हटलं चल ग फिरायला जाऊया, पण आपली इच्छा नसतानाही नाही नाही यांनी असं म्हटलं मग मला नाही म्हणत नाही आपण. हो, चलो चलो. आपली काय ध्येय, आपलं काय काम आहे, आपल्याला घरात काय करायचं ते सोडून फक्त त्यांनी म्हटलंय म्हणून आपण निघतो. हे आता आजकालच्या यंग जनरेशनसाठी हे जे आहे ते खूप महत्वाचं आहे. कारण मित्रमैत्रिणी असतात, काही काही लोक आपला अभ्यास करून मग फिरायला निघतात आणि मग आजूबाजूच्या 4-5 जणांना घेऊन निघतात. पण एखाद्याला याला समजायला पाहिजे की माझा अभ्यास व्हायचा आहे, माझं फोकस काय आहे, मी इतकं झाल्याशिवाय घराच्या बाहेर पडणार नाही. मला माझा मित्र बोलावते आहे म्हणून आणि त्यांनी दमदाटी करावी, त्यांनी म्हणावं की अरे तू का नाही आलायस, तुला यावंच लागेल, तू आला नाही तर बघ, मग आपली मैत्री नाही, असं आणि तसं, अशा गोष्टींच्या बळी पडायचं नाही. लोकांच्या मर्जीप्रमाणे वागायचं नाही. त्या त्या गोष्टीला बिलकुल नकार देता आला पाहिजे तुम्हाला. खंबीर पण दयाळूपणे द्यायचा. असं जोराने ओरडून असं नकार द्यायचा नाही. खूप शांत आणि नतमस्तक होऊन समोरच्याला नाही म्हणता आलं पाहिजे. मी येणार, पण माझं आज जमत नाही, मला हे काम आहे. मैत्रीण बोलावते म्हणून आपल्या घरातली 4 कामं सोडून तिच्या मागे धावून जायचं नाही. तुम्ही फ्री आहात, तुम्हाला तो वेळ आहे, तुम्हाला सुटेबल आहे त्या टाइमला, बिलकुल जा. या बोटचेपणातून काहीही तुम्हाला साध्य होणार नाही. त्यांच्या अपराध स्वार्थ आणि हुकुमशाहीला कधीही बळी पडायचं नाही. कुणी कुणाला तुम्ही जर पैसे, तुम्हाला कोणी मागायला आलं, तुम्ही त्याला पैसे दिले, त्यांनी परत नाही केले, मग तुम्हाला नेक्स्ट सेकंड टाइम आला, पुन्हा मागितले, तुम्ही पुन्हा परत दिले त्याला पैसे, थर्ड टाइम पण दिले, पण तुम्ही कितीदा त्याला असे पैसे पुरवणार ना. तुम्हाला त्याला नाही म्हणता आलं पाहिजे. म्हणून कालच्या पॉइंटर्स मध्ये मी एक पॉइंटर्स टाकला होता, की फिश पकडणं शिकवा, रोज एक एक फिश दिल्यापेक्षा. बरोबर आहे. त्यांना पैसे कमवण्याचं साधन काय असू शकतं, त्यांना तुम्ही हे सजेस्ट करू शकता, पण त्यांना हे नाही बनवायचं की घ्या रोज तुम्ही आमच्याकडून घेऊन जा आणि हे असं करायचं नाही. सो त्यांचा अपराध स्वार्थ आणि हुकुमशाहीला हातभार लावायचा नाही, त्याला नकार द्यायचा. योग्य ती गोष्ट करायची, कारण परमेश्वराने तुमची ध्येय पूर्ण करण्यासाठी तुमच्या जीवनामधलं शाश्वत सत्यच हे आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काहीतरी ध्येय आहे, तुमचं एम आहे, ते पूर्ण करायचं आहे तुम्हाला. तुम्हाला स्वतःची स्वप्न सोडून दुसऱ्यांच्या मागे धावायचं नाही आहे. शाश्वत सत्य काय आहे? जीवनातील शाश्वत सत्य आणि आध्यात्मिक मूल्यांशी प्रामाणिक राहायचं आहे. हे शाश्वत सत्य आहे. आपण त्याच्यासाठी इथे आलो आहे. आपली जी मूल्य आहे त्याच्याशी प्रामाणिक राहा, तुमचे प्रिन्सिपल्स प्रमाणे वागा, तुमचं ध्येय तुमच्या लक्षात असलं पाहिजे, तुमचा फोकस असला पाहिजे, माहित की मला माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी फोकस पाहिजे, मला हे करायचं आहे, मला माझ्या जगासाठी काही करायचं आहे, मला मानव जन्म मिळालाय, तर मला काहीतरी देणं लागतो मी. आपला फोकस असेल तर तुम्ही त्या जागी पोहोचाल, फोकस नसेल तर लाईफ मिनिंगलेस. यांनी म्हटलं चला चलो, त्यांनी म्हटलं चला चलो, हा म्हणतो तिकडे, हा म्हणतो इकडे, स्वतःच असं काहीच राहणार नाही, असं भरकटलेलं जहाज होऊन जाईल पूर्ण. सो जगातील कोणालाही तुम्हाला तुमच्या जीवनातील ध्येय आणि उद्दिष्टापासून स्वतःला तुम्ही विचलित होऊ द्यायचं नाही. तुमची ध्येय, तुमची सुप्त प्रतिभा जगासमोर तुम्हाला अभिव्यक्त करायची आहे. तुम्हाला मानवताची सेवा करणे, जगातील सर्व लोकांपर्यंत ईश्वरी ज्ञान, सत्य, सौंदर्य पोहोचवणे हे आहे. आपला पूर्ण कप फुलफिल करा आणि मग तो वाटा. आणि तो फुलफिल कप कधी होणार, जेव्हा तुम्ही स्वतःच्या तत्वासोबत व्यवस्थितपणे जुळून राहाल, तुम्ही दुसऱ्यांच्या मागे धावणार नाही, तुम्ही कोणाच्या हाताखालचं खेळणं बनणार नाही, तेव्हा तुमची उद्दिष्ट, तुमचं ध्येय तुम्हाला साध्य होईल. ते साध्य झालं की तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकाल. आपल्या तत्वांसोबत प्रामाणिक राहायचं, निश्चित राहायचं, पूर्णपणे जाणून घ्यायचं की मला याच्यातूनच खरी शांती, आनंद आणि समाधान मिळेल आणि तेच माझं खरं यश आहे आणि प्रेम पण आहे.
ते मला सिद्धी मिळेल. मी सर्व जगातील लोकांसाठी वरदान ठरू शकेल. म्हणून सेंट पॉल म्हणतात की सर्वांवर प्रेम करा. आरोग्य, आनंद आणि मानसिक शांती हेच प्रेम असतं. कारण ह्या तीन गोष्टी तुमच्या आतमध्ये असेल, तुम्ही प्रेमळ व्हाल. ठीक आहे. सो पॉइंटर्स किती वाजले? 50. 55 झाले ना? पॉइंटर्स उद्या घेऊ का? 5:50. उद्या घेऊ की 10 मिनिटात बघू. होऊन जातील? किती आहे? जास्त आहेत ना? 16. 16 पॉइंटर्स आहेत. एक काम करूया, पहिले 5 घ्या, मग 5 बाकीचे उद्या घेते. चालेल. हम्म. कुठे गेलं? सॉरी. स्क्रीन थोडं खाली करेल ना. हम्म. मानवी नात्यांबद्दलच्या काही फायदेशीर गोष्टी. एक, तुमचे अंतर्मन हे एक रेकॉर्डिंग मशीन आहे, ज्यातून तुमच्या सवयीच्या विचारांची निर्मिती होते. दुसऱ्याबद्दल चांगले विचार करून खरे तर तुम्ही तुमच्या स्वतःबद्दलचा चांगला विचार करत असता. दोन, द्वेष किंवा तिरस्काराचा विचार हे मानसिक विष आहे. दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करू नका, कारण असं करणं म्हणजे स्वतःच वाईट चिंतने होईल. तुमच्या विश्वात तुम्ही एकमेव विचारक आहात आणि तुमचे विचार सर्जनशील आहेत. तीन, तुमचे मन हे सर्जनशील माध्यम आहे. त्यामुळे तुम्हाला इतरांबाबत काय वाटतं आणि त्यांच्याबद्दल तुम्ही जो काही विचार कराल, तेच तुम्ही तुमच्या स्वतःच्या बाबतीत अनुभवाल. इतरांशी तुमच्याबद्दल असा विचार करावा, अशी तुमची इच्छा आहे तसा त्यांच्या बाबतीत विचार करा. चार, दुसऱ्याला फसवणे म्हणजे दुसऱ्याला फसवणे म्हणजे स्वतःसाठी उणीवा, नुकसान आणि मर्यादा निर्माण करणे होय. तुमचे अंतर्मन तुमच्या अंतर्गत प्रेरणा, विचार आणि भावना यांची नोंद ठेवते. ते जेव्हा त्या नकारात्मक असतात, तेव्हा तुम्हाला असंख्य मार्गांनी नुकसान, मर्यादा आणि त्रास सहन करावा लागतो. जे तुम्ही इतरांसाठी करता, ते तुम्ही स्वतःसाठी करता. पाच, तुम्ही इतरांसाठी चांगले करा तुम्ही इतरांसाठी चांगले करा, दयाळूपणा दाखवा, प्रेम दाखवा. ते ते तुमच्याकडे अनेक मार्गांनी परत येईल. येस. काय झालं? फर्स्ट ऑफ ऑल, पहिला पॉइंट जो सांगितला आहे की तुमचं जे अंतर्मन आहे ते रेकॉर्डिंग मशीन आहे. आणि रेकॉर्डिंग मशीन असल्यामुळे तो प्रत्येक क्षणी प्रत्येक गोष्ट ही रेकॉर्ड करत असतो, ज्यातून तुमच्या सवयीच्या विचारांची निर्मिती होते. म्हणजे तुम्ही जसं जसं तुम्ही बघता आणि जसे जसे तुमच्यामध्ये इमेज फॉर्म होतात, त्याप्रमाणे ते रेकॉर्ड होत जातं आणि तशी तशी तुमची विचार बनते. ठीक आहे. आणि तुम्ही जर दुसऱ्याबद्दल चांगले विचार करून काय करणार, स्वतःसाठी तुम्ही ते चांगले विचार करत आहे. कारण आपण जर दुसऱ्यांसाठी जर विचार वाईट केले तर नॅचरली आपलं मन निगेटिव्ह, सगळे थॉट निगेटिव्ह, तर आपल्या व्हायब्रेशन निगेटिव्ह, तर सगळं निगेटिव्ह. जर तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगला विचार करतात, याचा अर्थ आहे की तुम्ही स्वतःसाठीच खरं म्हणजे चांगलं काम करत आहात. म्हणून स्वतःसाठी चांगले विचार करणे, दुसऱ्यांसाठी चांगला विचार करणे, असं होतं. सो दुसऱ्यासाठी जेव्हा आपण चांगलं करतो, ऍक्च्युली आपण ते अननोईंगली नाही, म्हणजे आपण ते स्वतःसाठीच चांगलं करत असतो. कारण आपल्याला ही बुक शिकवते कुणाची निंदा नालस्ती करायची नाही, कुणाला नाव ठेवायचं नाही, कुणाशी भांडण करायचं नाही, सगळ्यांशी प्रेमाने वागायचं. म्हणजेच मी माझ्या आयुष्यामध्ये जर मला चमत्कार करायचे, माझी जर स्वप्न मला पूर्ण करायची आहे, म्हणजे मी माझा चांगला विचार करणार ना. म्हणजेच मी दुसऱ्यांसोबत चांगला राहील, म्हणजे मी स्वतःसाठी ते चांगलं करत आहे, दुसऱ्यांसाठी नाही. द्वेष आणि तिरस्कार हे एक मानसिक विचार आहे, विष आहे. म्हणजे लक्षात ठेवा, चुकूनही कुणाची चुगली करायची नाही, तिरस्कार करायचा नाही, राग करायचा नाही, दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करायचा नाही. असं करणं म्हणजे स्वतःबद्दल वाईट चिंतने आहे. जसं दुसऱ्यांचा चांगला विचार करणे म्हणजे स्वतःबद्दल चांगलं करणे होतं, तसंच दुसऱ्यांच्या बद्दल वाईट करणे म्हणजे स्वतःबद्दल वाईट करणे होतं. बिलकुल इथूनच इथे आहे, चित्त आणि पट, टिट फॉर टॅट असंच आहे ते. सो तुमच्या विश्वात तुम्ही एकमेव असे विचारक असले पाहिजे, जे खूप त्यांचे विचार सर्जनशील राहणार. तुमचं मन हे एक सर्जनशील माध्यम आहे.
त्यामुळे काय होईल, इतरांबाबत काय वाटतं आणि त्यांच्याबाबत तुम्ही जे काही विचार कराल तेच तुम्ही स्वतःच्या बाबतीमध्ये अनुभव कराल. सर्जनशील माध्यम आहे हे तुमचं मन. सो जे तुम्ही द्याल तेच तुम्हाला मिळेल. जसा तुम्ही विचार दुसऱ्यांबद्दल कराल तसंच तुम्हाला ते मिळणार. तुम्ही दुसऱ्यांबद्दल चांगल्या भावना ठेवल्या, तुम्हाला त्यांच्याकडून चांगलं मिळेल. वाईट तिरस्काराची ठेवली तर द्वेष, असं जर ठेवली तर तेच तुम्हाला मिळणार आहे. सो तुमचंच तुम्हाला परत वापस जसंच तसं मिळणार. दुसऱ्यांना फसवू नये. दुसऱ्यांना फसवणे म्हणजे स्वतःसाठी नुकसान, उणीव, मर्यादा निर्माण करणे आहे. या पॉइंटर्स मधला प्रत्येक पॉइंट इतका व्यवस्थितपणे पुन्हा वाचा तो, कारण हर एक पॉइंट मध्ये खूप मोठ्या मोठ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तुमचे अंतर्मन तुमच्या अंतर्गत प्रेरणा, विचार आणि भावना यांची नोंद ठेवते. म्हणजे आपले जे सबकॉन्शियस माइंड आहे हे आपल्या आतमध्ये चालणाऱ्या विचारांची, फिलिंग्सची, प्रेरणेची कंटिन्युअस नोंदणी चालू असते. आणि जेव्हा ते निगेटिव्ह होतात, तेव्हा ते तुम्हाला असंख्य मार्गातून, तुम्ही जर कुणाला पैशाने फसवलं तर तुमचा पैसा कुठल्या मार्गाने कुठे कसा जाईल तुम्हालाही कळणार नाही. अशा प्रकारे असंख्य मार्गांनी नुकसान, मर्यादा सहन करावी लागेल. म्हणून इतरांसाठी करता ते तुम्ही स्वतःसाठी करतात. तुम्ही इतरांसाठी जर नुकसान पोहोचवण्याचा विचार केला असेल तर तो तुम्ही स्वतःसाठी, म्हणतात ना, दुसऱ्यांच्यासाठी गड्डा खांदायच्या आधी तो आपल्यासाठी खांदला जातो, असं एक मराठीत काहीतरी म्हण आहे. सो आपण नेहमी दुसऱ्यांच्या चांगल्याचा विचार करावा, म्हणजेच आपण तो स्वतःच्या चांगल्यासाठी विचार करत असतो. नंबर 5, चांगला विचार करा, दयाळूपणा दाखवा, प्रेम दाखवा, म्हणजेच तुम्हाला ते तसंच परत मिळेल. जसं देऊ तसं 100 पटीने येतं ना, त्याच मार्गाने ते तुम्हाला परत मिळणार आहे. सो 56 झाले आहे. आपण इथे थांबूया. एकदा आपल्या सगळ्यांना समजलेलं आहे जे आज तुम्ही हे आहे. आणि कालचा जो लेसन आहे तो एकदा बघून घ्या शक्य असल्यास. तुम्हाला ते युट्यूब बघायचं नाहीये ना? ओके. येस. फॉर निगेटिव्ह न्यूज, जस्ट फॉर दॅट. परवाच असाइनमेंट मिळालंय ते. पण युट्यूब याच्यावर बघू शकतो ना, लॅपटॉपवर बघू शकतो, मोबाईल मधून डिलीट करायला लावले. व्हेरी गुड. ठीक आहे. तुम्हाला जसं जमेल तसा करा. नाहीतर एक इन शॉर्ट मी हे सांगू शकते की कालचे जे हे होतं त्याचे ते तीनही पॅरेग्राफ मध्ये हेच आहे की मला स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे, मी दुसऱ्यांना बदलू शकत नाही. मी म्हणजे स्वतःची रिप्लिका पण त्याच्यातही काहीतरी असतात. जर मला दुसऱ्यांकडून चांगलं काम हवं तर मी कसं त्याला सांगावं, प्रेमाने सांगू शकते. माझ्या कामवाल्या बाईला जर मला सांगायचं आहे तर मी तिला रोज कटकट कटकट केल्यापेक्षा मी तिला एक दिवस सांगू शकते की संडे मला असं असं लागेल, ही अलमारी अशी ओढायची, त्याला तिकडून घ्यायचं, याला इकडून घ्यायचं. मी एक्सप्लेन करू शकते तिला. मी माझं टेम्परामेंट खराब करणार नाही. मी मला स्वतःला त्रास करून घेणार नाही. दॅट्स इट. होतं. त्याच्यानंतर समजा कामवाली नाही आहे, आज तिने म्हटलं फोन करून येत नाही, तर मग आपण पॅनिक असंच असते. तिला मला गावाला जायचं असलं की तिलाच खूप काम येतात, असं तसं न म्हणण्यापेक्षा, ओहो आज येणार नाही ती, वा छान, आज मी मस्त बाहेरून ऑर्डर करणार आणि मस्त आराम करणार. हा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असला पाहिजे. कार खराब झाली, कारला 2-4 लातानी मारायच्या. अरे खराब का झाली, मला ऑफिसला जायचं होतं, अशी कशी कार आहे माझी, तिला शिव्यानी द्यायच्या. काय करायचं, वाव कार खराब झाली, आज तर मी राजासारखा बसून उबेर मध्ये मस्त जाणार ऑफिसमध्ये, हा विचार करायचा. हे कालच्या म्हणजे 3 जे पॅरेग्राफ होते त्याच्यातले पॉइंटर्स आहेत. जेवढे मला आठवले मी तेवढे सांगितले. बाकी जमल्यास तुम्ही बघून घ्या, नाहीतर मग मी सांगेल पुन्हा कधीतरी. सो थँक्यू सो मच एव्हरी वन फॉर जॉईनिंग. आणि आम्ही भोपाळमधून आज हे सेशन घेतलेलं आहे. आणि आपल्या जवानांसाठी एकदा पुन्हा प्रार्थना करूया. परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. आम्हाला इतके शौर्यवान, कर्तृत्ववान असे आमचे आर्मीचे जवान आहे, आमचे सोल्जर्स तू आम्हाला दिले आहेत. त्या प्रत्येकांमध्ये इतकी शक्ती दे, इतकी शक्ती दे की ते पूर्ण विजय पताका घेऊन आपल्या परिवारामध्ये परत येतील आणि त्यांना उदंड आयुष्य दे. सगळे जवान हे खूप
खूप शौर्य गाजवून आपल्या घरी परत येईल, ही परमेश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्या सगळ्यांना सुखरूप घरी पोहोचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. थँक्यू सो मच. सगळ्यांकडे सुख, सौख्य, आनंद, शांती आणि खूप भरभराटी होऊ दे. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख भरभरून वाहू दे आणि माझ्या जवानांना सुखरूप घरी पाठव. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू सो मच. जमल्यास मास प्रेयर करूया.